श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्नेहा टी चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्वामी प्रकट दिन आपला 20 मार्चला शुक्रवारी आलेला आहे. त्या वेळेपर्यंत आपल्याला एकच सेवा करायची आहे. त्यामुळे स्वामींची जी कृपा आहे ती आपल्याला अखंडपणे मिळेल. स्वामी नेहमी म्हणतात की तू माझी सेवा कर, मी तुझ्या नेहमी पाठीशी उभा आहे. स्वामी समर्थ म्हणजेच श्री दत्तात्रयांच्या विभूतिमत्वातील चौथा अवतार म्हणून ओळखले जातात. अक्कलकोट येथे त्यांचा प्रगटकाल शके 1760 ते शके 1800 असा होता. अक्कलकोटला प्रज्ञापुरी असंही म्हणत. तेथे ते 21 वर्ष राहिले आणि श्री गुरुचरित्रात नरसिंह सरस्वती ज्या कर्दळीवनातून गुप्त झाले तेथूनच ते पुन्हा प्रगट झाले असा उल्लेख आहे. त्याचं विवरण असं आहे की लाकूड तोड्या एके दिनी सहज आला त्याच वनी, वृक्षावरी घाव घालुनी डहाळी झणी पडली. डहाळी पडताच सकळ ढासळून गेले वारुळ, फार जुनाट मूर्ती सोज्वळ बाहेर तात्काळ निघाली. ही मूर्ती आजानुबाहू होती, दिगंबर अवस्थेत होती व दिव्य स्वरूपी होती. असे हे स्वामी समर्थ. त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात, तर ते नेहमी सांगत प्रथम आम्ही कर्दळीवनातून आलो, पुढे कलकत्ता, बांगलादेश, हरिद्वार व केदारेश्वर पाहून गोदा तटावरून हैदराबादला गेलो व 1760 आम्ही मंगळवेढ्यात प्रगट झालो. तेथून पंढरपूर, बेगमपूर करून मोहोळहून सोलापुरी आलो व तेथे काही महिने वास्तव्य केले व अक्कलकोटास आले व तेथेच राहिले. अक्कलकोटला ते शके 1779च्या आरंभीच आले होते. ते स्वतः सांगत दत्तनगर मूळ पुरुष, वडाचे झाड विशेष, सत्य तेथे आमुचा वास. स्वामी नेहमी वडाच्या झाडाखाली असत. तेच त्यांचं निवासस्थान होतं. अक्कलकोट येथे श्री नानाजी बापू रेखी यांचा मुक्काम असताना त्यांनी स्वामींची कुंडली बनवली होती. त्या कुंडली बनवून त्यांनी स्वामींच्या चरणाजवळ जेव्हा ठेवली त्या स्वामींनी ती जवळच्या माळवदावर शिष्याकडून टाकून दिली, कारण त्यावेळी भजनाचा कार्यक्रम चालू होता. तो कार्यक्रम संपल्यावर ती कुंडली आणण्यास सांगितली. त्याप्रमाणे ती कुंडली आणली तर त्यावर गंधाक्षता व तुळशीपत्र होते. नानाजी रेखी यांनी उजवा हात पुढे करण्यास स्वामींनी त्यांना सांगितल्यावर त्या हातावर त्यांनी विष्णुपद आपोआप आले. विष्णुपद म्हणजे आत्मलिंग व नानाजी रेखे यांना प्रसाद म्हणून दिलेले हे आत्मलिंग त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर कायम स्वरूपात होते. अशी ही अद्वितीय पत्रिका नानाजी रेखे यांच्याकडून घडवली गेली, बनवली गेली आणि ती स्वामींना दिली. स्वामींची रास मीनच लग्न, उच्चीचा मंगळ उच्च राशीतला आणि शुक्रही उच्च राशीचा, सगळे ग्रह व्यवस्थित आपापल्या स्थानात योग्य स्थानी, अशी ही पत्रिका त्यांनी बनवलेली होती. श्री स्वामींचे संपूर्ण जीवन सिद्ध पुरुषाचे म्हणून त्यांचे चमत्कार, चरित्र हे अनुभव कथाच आहेत आणि त्या अनुभव कथा खूपच रसाळपणे आपल्याला ऐकायला मिळतात. महाराजांनी बरेच चमत्कार केले. एका ब्राह्मणाची भाकड गाय दुधाळ केली. रामण्णा नावाचा वाणी सर्प चावून मेला होता, त्याला महाराजांकडे नेले असता त्यास पुन्हा जीवदान दिले. सोलापूरचे टोळ नावाचे गृहस्थ पूजेच्या वेळी सहस्त्र तुळशी वाहत असताना त्यांना स्वामी माझ्या घरात पाटावर बसलेले दिसले. त्या पाटावर पावले उमटलेली आहेत. ती पावले त्यांनी सर्वांना दाखवली. स्वामी बसाप्पा तेली अन्नार्थ येऊन महाराजांच्या दर्शनाला आला असता त्याला स्वामींनी त्याचे मनोगत ओळखून एका घोर अरण्यात नेले व वृक्षाच्या तळी असलेल्या बिळात हात घातला व जे बाहेर निघेल ते धर असं त्याला सांगितलं. त्या बिळातून एक काळा सर्प निघाला. तो सर्प त्याने घरी नेताच त्याचे 100 नंबरी सुवर्णच झाले. अशा रीतीने
अर्थार्थींना अर्थ, व्याधिग्रस्तांना व्याधिमुक्ती व परमार्थींना मोक्षप्राप्तीचा मार्ग स्वामींनी दाखवलेला आहे. स्वामींना खोटा भाव कधी खपत नसे. चोळाप्पा नावाच्या त्यांच्या निस्सीम भक्तालाही त्याच्यावर कृपाप्रसाद होऊनही चोळप्पाने पुढे स्वामी सेवेत कसूर केली म्हणून त्याला मरणसमयी स्वामींनी दर्शन दिले नाही. सेवेकऱ्यात सुंदराबाई होती. तिनंही प्रथम महाराजांची मनोभावे सेवा केली, पण तिला मोह उत्पन्न झाला. ते पाहून स्वामींनी तिची हकालपट्टी केली. अक्कलकोट भोसले राजे यांच्याकडे त्यांचा खरा भाव होता. त्यामुळे बडोद्याचे मल्हारराव यांचा खरा भाव नसल्याने त्यांच्या बोलवण्यावरूनही महाराज गेले नाहीत. वासुदेव बळवंत फडके यांनी स्वामींनी त्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात मदत करावी म्हणून स्वामींकडे तलवार दिली असता स्वामींनीही योग्य वेळ नव्हे म्हणून तलवारीचा त्याग केला. म्हणजे महाराजांना खोटं अजिबात खपत नव्हतं आणि त्यांची भक्तांवर निस्सीम असा विश्वास होता आणि निस्सीम भक्तांवर त्यांची अपार कृपा होती. आता आपल्याला स्वामींचं हे एवढं चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला एकच करायचं आहे की स्वामी प्रगट दिनाच्या दिवसापर्यंत अजून 10 दिवस आहे, तर तोपर्यंत आपल्याला जो तारक मंत्र आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, तो मंत्र आपल्याला दररोज 11 वेळा म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणून झाल्यावर आपण जे पाणी भांड्यात घेतलेलं होतं त्या भांड्यातल्या पाण्यावर हात ठेवून तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते तीर्थ म्हणून सगळ्यांना घरात द्यायचं आहे. त्याचा फायदा असा होणार आहे की घरात अखंड असं समाधान लाभणार आहे. आणि त्यानंतर जो प्रकट दिन येईल 20 तारखेचा, त्या दिवशी आपण एकच सेवा करायची आहे. ती म्हणजे जे वडाचं झाड आहे त्या वडाच्या पारंब्यातली एक छोटीशी पारंबी घरात आणून ठेवायची आहे, देवात ठेवायची आहे आणि पुढे वर्षभर तिची पूजा करायची आहे. कारण का तर स्वामी म्हणत तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा, मी तुमच्या पाठीशी आहे. वडाच्या पारंब्या हे अखंडपणाचं लक्षण आहे. सतत नामस्मरण नित्य जागृतीची प्रचिती येते. म्हणून सतत श्री स्वामी समर्थ जप तर आपण करतच असतो, पण अखंड असा 11 वेळा तारक मंत्रही आपण म्हणायला पाहिजे. अखंड नामस्मरण आणि भगवत कीर्तन यांच्या योगेच देवाचे अनुसंधान साधते. मग तो देवच मग आपल्या योगक्षेमाची काळजी घेतो असे हे नेहमी लक्षात ठेवावे. म्हणून हा जो उपाय आहे की प्रगट दिनापर्यंत तारक मंत्राची 11 वेळा दररोज म्हणायचा येतो, त्याची सेवा करायची आहे. आणि प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला फक्त वडाच्या पारंब्याची एक छोटीशी पारंबी आपल्या घरी आणून ठेवायची आहे आणि मग चमत्कार पहा, तुमच्याकडे अखंड लक्ष्मीचा वास राहील. अखंडपणा म्हणजे काय तर अखंडपणा म्हणजे आपल्या घरात नांदणारे समाधान, सुख, मुलांची प्रगती, हे सगळं अखंडपणाचं जे समाधान आहे ते आपल्याला आता स्वामी देणार आहेत. आपल्याला भौतिक सुख तर सगळी मिळाली, पण मानसिक समाधान मिळवण्यासाठी आपल्याला आता स्वामींना हे सांगायचं आहे की महाराज, स्वामी, मला आता फक्त माझ्या जीवनात अखंड असं समाधान राहू द्या, अखंड सुख राहू द्या. माझ्या आणि आमच्या कुटुंबियांच्या संसारात सुखात कुठली बाधा येऊ नये यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी सदैव उभं राहा आणि तुमच्या अखंडपणाचा जो वर्षाव आहे कृपेचा, तो आमच्यावर सतत होऊ द्या, असं स्वामींना आपल्याला आता आवर्जून सांगायचं आहे. म्हणून ही सेवा करायची आहे. कारण वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या अखंड अशा असतात आणि वडाच्या झाडाला कधीही मरण नसते. म्हणून त्या वडाच्या पारंबीची आपण घरी आणून आपल्या देवात ठेवून त्याची पूजा केल्यास आपल्या घरालासुद्धा, आपल्या मुलाबाळांना, आपल्या संसाराला अखंडपणाचे वरदान स्वामी देतील. आणि हे अखंडपणाचं वरदान जे आहे ते तुम्ही नेहमी तुमच्या मनात राहील, ते कायम तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज राहील. तुमच्या संसारावर कधी कुणाची
वक्रदृष्टी जाणार नाही आणि तुमच्या संसारात नेहमी स्वामींचा कृपेचा नेहमीचाच हात तुमच्या पाठीवर असणार आहे. कारण स्वामी नेहमी म्हणत असतात, मैं गया नहीं मैं जिंदा हूँ, मैं गया नहीं मैं जिंदा हूँ, मैं तुम्हारे पीछे खडा हूँ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असं हे स्वामींचं वचन आपल्याला कधीही विसर पडू देणार नाही. आणि म्हणून हा छोटासा उपाय आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी करायचा आहे की जी एक अखंड मुळी आणायची वडाच्या झाडाची अखंड अशी जी मुळीतलं छोटासा असा तुकडा आणून देव्हाऱ्यात ठेवायचा आहे आणि त्याची दररोज पूजा करायची आहे. आणि पूजा करताना दररोज स्वामींना आवर्जून सांगायचं आहे की स्वामी आमच्यावर नेहमी तुमच्या कृपेची बरसात राहू द्या आणि हे अखंडपणाचं वरदान तुम्ही आम्हाला जे दिलं आहे ते कायम असंच राहू द्या. कायम आमच्या मनात अखंड असं समाधान राहू देत. आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे. लक्ष्मी तर आहेच, पण ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आणि तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. तुम्हीच आम्हाला सर्व काही देत आहात आणि पुढेही देणार आहात. हा विश्वास आमच्या मनात आहे, ही श्रद्धा आमच्या मनात आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यासाठी आमच्या पाठीशी जे उभे आहात त्या उभे राहण्यातला जो अखंडपणा आहे तो अखंडपणा आम्हाला सतत अनुभव देत, आमच्या मुलाबाळांना अनुभव देत आणि आमचा संसार, आमचं हे सुख, हे समाधान हे असंच राहू दे. याच्यावर कुणाची वक्रदृष्टी तुमची कृपा असल्यावर तर जाणारच नाही, पण अतिशय समाधान आणि प्रेम असं आम्हाला सतत लाभू दे तुमच्याकडून. म्हणून ही वडाच्या मुळीची पूजा आपल्याला करायची आहे.